हॅलो. आपण आता एका नवीन प्रकरणाला सुरुवात करत आहोत, निर्देशक भूमिती. पण या ठिकाणी मी काढलेल्या आकृतीकडे बघून मला निश्चित माहिती आहे की तुम्ही 9वी मध्ये शिकलेली जी आलेखाचं जे बीजगणितातलं प्रकरण होतं त्याची आठवण येते. आणि मग तुम्ही म्हणाल की 10वी मध्ये गेल्यानंतर निर्देशक भूमिती आणि 8वी मध्ये 9वी मध्ये असताना आलेख, असं का? याच्यात काही फरक आहे का? तर फरक असा निश्चितच काही नाही. कारण आपण याही ठिकाणी एक्स अक्ष, वाय अक्ष आणि बिंदू स्थापना हेच सगळं शिकणार आहोत. फार तर आपण असं म्हणूया की निर्देशक भूमिती म्हणजे भूमितीकडे बघण्याचा बीजगणिती दृष्टिकोन. आता बीजगणिती दृष्टिकोन म्हणजे नक्की काय? तर आपण भूमितीमध्ये ज्या आकृत्या शिकतोय, म्हणजे उदाहरणार्थ सरळ रेषा, वर्तुळ वगैरे, या सर्वांना आपण बीजगणिताच्या ढाच्यामध्ये म्हणजे समीकरणाच्या रूपामध्ये लिहिण्याचा प्रयत्न करून त्यांचा अभ्यास करूया. अर्थात त्यासाठी आपल्याला काही नवीन संबोधांची ओळख करून घेणं आवश्यक आहे. आणि आता आपण पहिल्या प्रथम असे नवीन संबोध कोणते आहेत ते बघूया. तर त्यापैकी पहिला नवीन संबोध आहे आणि तो म्हणजे रेषेचा कल. आता रेषेचा कल म्हणजे काय हे जेव्हा आपल्याला माहिती व्हायला पाहिजे तेव्हा आपण या ठिकाणी एक रेषा काढूया. समजा एक बिंदू दिलेलाच आहे, ह्या बिंदूमधून जाणारी मी एक रेषा काढली. तर एल ही रेषा असेल तर एल अक्षाने एक्सच्या धन दिशेशी केलेला कोन हा थीटा अंश आहे. आणि रेषेचा कल म्हणजेच त्या रेषेने एक्सच्या धन दिशेशी केलेला कोन. मग आता आपल्याला इथे काय म्हणता येईल की दिलेल्या रेषेचा कल म्हणजे काय? तर रेषेचा कल म्हणजेच रेषेने एक्सच्या धन दिशेशी केलेला सर्वात लहान कोन. जो या ठिकाणी आपण थीटा या अंशामधून दाखवलेला आहे. म्हणजेच एल ही रेषा एक्सची जी धन दिशा आहे त्याच्याशी थीटा अंशाचा कोन करते आणि म्हणून एल रेषेचा कल, म्हणून आपण असं म्हणूया की एल रेषेचा कल थीटा अंश आहे. आता हा थीटा अंश हा अर्थातच ही जर एल रेषा जशी तिरकी आपण काढली आहे तसा हा जर तिरकेपणा बदलत गेला तर हा थीटा अंशाचा कोन आहे हा वाढत जाईल. आणि मग आपल्याला असंही दिसू शकेल की काही वेळेला हा थीटा अंशाचा कोन हा 90 अंशापेक्षा सुद्धा जास्त झालेला आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो की थीटा अंश हा 0पेक्षा मोठा आणि 180 अंशापेक्षा लहान आहे. म्हणजेच आता हा कल किती असू शकणार आहे? तर 90 पासून 180 अंशापर्यंत. आता यामध्ये पुन्हा एक बघा, पहिली महत्त्वाची गोष्ट की 0 कोणाचा? तर ही जी एक्स अक्षाला एखादी रेषा जर आपण समांतर काढली किंवा आपण प्रत्यक्ष एक्स अक्षच म्हणूया की एक्स अक्षाचा कल किती असेल? तर एक्स अक्षाचा कल आहे, कारण अर्थातच एक्स अक्ष हा स्वतःशी 0 अंशाचा कोन करेल आणि म्हणून त्याचा कल आहे 0 अंश. परंतु जर आपण असं म्हटलं की वाय अक्षाचा कल किती, मग तर आपल्याला सांगता येईल वाय अक्षाचा कल, बघा बरं आकृतीमध्ये बघून सांगा मला की वाय अक्षाचा कल किती असेल? तर वाय अक्ष आणि एक्स अक्षाची धन दिशा यांच्यामध्ये 90 अंशाचा कोन आहे आणि म्हणून वाय अक्षाचा कल हा 90 अंश असेल. आता ह्याच्या पुढे जर आपण गेलो तर अर्थातच 90 अंशापेक्षा कल जास्त होतो आहे आणि म्हणून आपण थीटाला ही मर्यादा घालून दिलेली आहे की 0 ते 180 पर्यंत आपल्याला हा कल असू शकेल. आता या ठिकाणी बघा साधारणतः आपण इथपर्यंत आल्यानंतर आपल्याला पहिला चरण, दुसरा चरण, तिसरा चरण आणि चौथा चरण मिळतोय.
इथे पहिल्या चरणामध्ये रेषा जाते, इथे तिसऱ्या चरणामध्ये जाते आणि म्हणून आपल्याला प्रत्येक वेळेला त्या रेषेने केलेला एक्स अक्षाशी म्हणजे आपण लक्षात काय ठेवणार आहोत तर एक्सच्या धन दिशेशी केलेला सर्वात लहान कोन म्हणजेच त्या रेषेचा कल आहे. आता या ठिकाणी आपल्याला आणखीन एक गोष्ट सांगता येईल की समजा आपण एल ह्या रेषेला आणखीन एक समांतर रेषा काढली. समजा मी ह्या रेषेला पी हे नाव देते आणि तिचा सुद्धा कोन अर्थातच थीटा अंश असणार आहे. कारण जर पी समांतर एल असेल, रेषा पी ही रेषा एलला समांतर असेल तर हे दोन्ही कोनही समांतर असतील का? विचार करा बरं. बरोबर, हे दोन्ही कोन हे संगत कोन आहेत आणि म्हणून अर्थातच ते समान असणार आहेत. म्हणजेच आपण तिसरा एक गुणधर्म आणखीन एक लिहून शकतो की सर्व परस्परांना समांतर असणाऱ्या रेषांचे कल अर्थातच समान असतात. म्हणजे समांतर रेषा असतील तर त्यांचा कल हा सुद्धा समान असेल. आता या तीन गोष्टींचा आपण एकदा निश्चितपणे विचार केला आणि आपल्या मनामध्ये रेषेचा कल कशाला म्हणतात हे जर आपल्याला समजलं तर ह्या कलाचा आपण जो व्यवहारामध्ये वापर करतो आणि तो शब्द आहे चढ. आणि म्हणून आपल्याला दुसरा शब्द बघायचा आहे तो म्हणजे रेषेचा चढ. चढ म्हटल्यानंतर आपल्याला एखाद्या डोंगरावरती बघा, समजा डोंगरावरती आपल्याला चढायचं आहे, जाण्यासाठी एक रस्ता आपल्याजवळ तयार आहे, परंतु एखाद्या मुलाला याही रस्त्याने जायचं असेल, आपण ज्याला म्हणूया ए बी सी. आता समजा मी सांगितलं आहे ए बी ह्या दिशेचा एल हा रस्ता आहे आणि हा पी रस्ता आहे. बघा बरं कोणत्या दिशेनी किंवा कोणता रस्ता वापरणं तुम्ही योग्य समजाल. बरोबर, एल ह्या दिशेने जायचं असेल तर खूपच चढ आहे असं म्हणाल डोंगरावरती पोचायला आणि त्या मनाने पी दिशेने जाणं सोपं आहे कारण चढ कमी आहे. मग आता या ठिकाणी आपण जो व्यवहारामध्ये चढ हा शब्द वापरतो तो निर्देशक भूमितीमध्ये कोणत्या अर्थाने येतो तर अर्थात रेषेचा कल म्हणजे पुन्हा एकदा थीटा याच्याशीच तो संबंधित आहे. आणि म्हणून आपण म्हणूया की चढ बरोबर टॅन थीटा. आता या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की टॅन थीटा हे आपण मागच्या वर्षी त्रिकोणमितीमध्ये शिकलेलो आहे. टॅन कसा काढतो एखाद्या याचा तर कोणत्याही एखाद्या काटकोन त्रिकोणामध्ये म्हणजे जिथे आपल्याला लंब उंची दिलेली आहे आणि आडवे अंतर माहिती आहे तर या ठिकाणी आपल्याला दिलेल्या कोनाचा टॅन गुणोत्तर म्हणजेच टॅन थीटा बरोबर लंब उंची भागिले आडवे अंतर. आता अर्थातच आपण आपल्या सोयीसाठी काय करूया त्याला नाव देऊया. समजा मी या त्रिकोणाला नाव दिलं ए बी सी. ही लंब उंची आहे म्हणून आपण लंबाची खूणही दाखवूया. मग आपल्याला असं लिहिता येईल की टॅन थीटा म्हणून टॅन थीटा बरोबर बी सी ही लंब उंची आहे आणि ए सी हे आडवं अंतर आहे. आता हा थीटा हा या ठिकाणी आपल्याला एल रेषेचा चढ दिसतोय आणि म्हणून आपण असं म्हणूया की रेषेचा कल. आता बघा आपण रेषेचा कल थीटा असेल तर रेषेचा चढ हा टॅन थीटा असतो. सहसा चढ हा एम अक्षरांनी दाखवतात
म्हणून चढ बरोबर एम बरोबर टॅन थीटा. आता हे जेव्हा आपल्याला एकदा कळलं की चढ म्हणजे काय, तर आपल्याला पुन्हा एकदा आपण मागे जाऊया की एक्स अक्षाचा कल जर 0 आहे तर एक्स अक्षाचा चढ किती असेल. मग आता आपण ह्या ठिकाणी लिहूया बघा की पहिला गुणधर्म त्यातून लिहिला की एक्स अक्षाचा कल आहे 0 अंश आणि म्हणून एक्स अक्षाचा चढ बरोबर टॅन 0 बरोबर. टॅन 0 किती, तर आपल्याला माहिती आहे 0 आणि म्हणजेच एक्स अक्षाचा चढ हा 0 अंश असणार आहे. त्याचप्रमाणे जर वाय अक्षाचा कल हा 90 अंश आहे, वाय अक्षाचा कल हा 90 अंश आहे, तर वाय अक्षाचा चढ किती असेल, तर वाय अक्षाचा चढ बरोबर टॅन 90. अर्थात आपल्याला मागच्या वर्षी आपण शिकलेलो आहे की टॅन 90 ही अव्याख्येय आहे आणि म्हणून आपल्याला त्याचा चढ अव्याख्येय आहे. आता थोडंसं आपण जर आपल्या व्यवहारामध्ये बघितलं तर आपल्याला असं दिसतं की वाय अक्ष हा सततच चढत जाणार आहे, तो कुठेच सपाटीवरच्या दिशेने जात नाही आणि म्हणून सांगताच येत नाही. वाय अक्षाचा चढ सांगताच येत नाही, म्हणजेच त्याला आपण म्हणणार आहोत की वाय अक्षाचा चढ हा अव्याख्यायी आहे. याचप्रमाणे आपण पुन्हा सगळ्या समांतर रेषांचाही अभ्यास करतो आहे. म्हणजे सर्व समांतर रेषांचा चढ जर समान असेल, कल समान असेल, तर त्यांचा चढसुद्धा समान असेल आणि म्हणून समांतर, आता आपण इथे एक लिहून ठेवूया, समांतर रेषांचा चढ समान असतो. आता असं मी जेव्हा विधान करते तेव्हा आपल्याला थोडासा विचार करणं आवश्यक आहे की चढ समान का, तर चढ म्हणजे कल टॅन थीटा आहे, थीटा हा कल आहे, कल जर समान असेल तर अर्थातच चढ हा सुद्धा समान असणार आहे. यामध्ये एक गोष्ट मला नमूद इथे करावीशी अशी वाटते की जसा समांतर रेषांचा चढ समान आहे कारण त्यांचा कल समान आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला आणखीन एक गोष्ट दिसते की एकच रेषा असेल तर एकाच रेषेवर सुद्धा आपल्याला विविध ठिकाणी चढ समानच दिसेल. विविध ठिकाणी चढ हा समान दिसेल. आता ह्याचा आपण वापर केव्हा करणार आहोत बघा. समजा आपल्याला गणितामध्ये असं सांगितलं की 3 बिंदू दिलेले आहेत आणि ते एका रेषेवर आहेत असं सांगा, तर आपण असं म्हणूया की तिन्ही बिंदूंना जोडणारी एक रेषा जर आपण काढली तर तिचा सगळीकडे असणारा चढ समान असेल तर ते एकरेषीय असतील आणि जर चढ समान नसेल तर ते अर्थातच एकरेषीय नसतील. त्याचप्रमाणे 2 समांतर रेषा आहेत असं जर दाखवा म्हटलं तर काय होईल, अर्थातच त्यांचा जर चढ समान असेल तर त्या समांतर असतील आणि चढ समान नसेल तर त्या समांतर नसतील. म्हणजे आता आपल्याला पहिली मुख्य गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजे चढ काढण्यासाठी, कारण तुम्हाला माहिती आहे की 0, 45, 30, 60, 90 अशा कोनांचे टॅन गुणोत्तर तुम्हाला माहिती आहे. मागच्या वर्षी आपण ते तक्त्यामध्ये शिकलोय. परंतु त्यापेक्षा व्यतिरिक्त वेगळा असेल किंवा थीटा प्रत्यक्ष माहीतच नसेल तर आपण त्याचा चढ कसा काढणार. नुसता थीटा दिलेला आहे, आकृतीत दिसतो आहे, परंतु तो काढण्यासाठी अर्थातच आपण एक नवीन सूत्र शिकूया आणि आता ह्याच्यानंतर आपण जाऊया ते सूत्राकडे, चढाच्या सूत्राकडे. या ज्या महत्त्वाच्या 2 संबोधा आपण किंवा नवीन शब्द समजावून घेतलेले आहेत, कल आणि चढ, याबद्दलची माहिती तुम्ही लिहून घ्या.